नमस्कार. मी विश्वजित न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करतो. तुम्हाला माहिती आहे की न्यूज अनकटची टीम जेजुरीत येऊन पोहोचली आहे आणि आता आपल्यासोबत आहेत जेजुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचे भाजपचे अधिकृत उमेदवार सचिन सोनवणे. सर, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. मला हे विचारायचं आहे की तुम्ही आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहात. काय मुद्द्यांवर ही निवडणूक लढवत आहात? फक्त आणि फक्त जेजुरीचा सर्वांगीण विकास ह्या एकमेव मुद्द्यावरती मी नगरपालिकेत निवडणूक लढवत आहोत. निश्चितच विकासाचं ध्येय आहे. मला हे विचारायचं की आता जे समस्या आहेत, कारण की आम्ही काही लोकांशी संवाद साधला. इथं तसं पाहायला गेलं तर जेजुरी क्षेत्र कमी आहे, मात्र इथं भाविकांची, पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यामुळे इथल्या ज्या पायाभूत सुविधा असतील, स्वच्छतेसारखे जे प्रश्न निर्माण होतात किंवा पाण्यासारख्या ज्या समस्या आहेत किंवा स्वच्छतागृह वगैरे या गोष्टी असतील, तर या समस्यांवर, या गोष्टींवर, या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात टंचाई, ताण येतो आहे आणि हे कशा सोडवणार आहात जेणेकरून नागरिकांना याचा फायदा होईल? आमची कवर्ग नगरपालिका आहे. त्या कवर्ग नगरपालिकेत निधी हा आम्हाला फार तसा अपुरा होतो, कारण येणारे भाविकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आम्ही आता आम्हाला लोकांनी संधी दिली होती, त्याच्यामध्ये आम्ही तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करून जेजुरी शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवला आणि माननीय माजी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून आम्हाला ते साध्य करता आलं आणि त्याच धर्तीवरती आम्ही 300-350 कोटी रुपयाची तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची विकास आराखडा माननीय माजी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला सादर केला. त्यासाठी आम्ही जेजुरीतील सर्व नगरसेवक, त्यानंतर त्यावेळेसचे ट्रस्टी यांना सर्वांना आणि जेजुरीतील जे विविध खांदेकरी मानकरी असतील, विविध संस्था असतील, या लोकांना विश्वासात घेऊन त्यांचा विचारात घेऊन तीर्थक्षेत्र विकास आराखडा प्रायव्हेट आर्किटेक्टमार्फत तयार करून माननीय आमदार संजय जगताप यांनी त्यांची सर्व फी दिली. त्यानंतर तो गव्हर्नमेंटला आम्ही सादर केला आणि तो सादर केल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही फॉलोअप करून तो मंजूर करून घेतला आणि आज त्याच्यामध्ये जो 110 कोटी रुपयाची कामं पूर्णत्वास आलेली आहेत. त्याच्यामध्ये खंडोबा मंदिरातील आतील सर्व म्हणजे डिकमळे असतील, पायऱ्या असतील, की म्हणजे जे ढासळलेल्या गोष्टी आहेत, जुन्या पुरातन मंदिर आहे, तर त्याचे सर्व छोटे छोटे जे कामं आहेत, मंदिराच्या आतले असतील, बाहेरचे असतील, पायऱ्या असतील, कडेपठार मंदिराच्या पायऱ्या असतील, त्यानंतर जानबाई मंदिर परिसर असेल, तुमचे लवथळेश्वर मंदिर परिसर असेल, जेवढे काय मंदिर आहेत ते जेजुरीतले छोटे मोठे ते सर्व त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे 110 कोटी रुपयाची आता मंदिरातली कामं झालेत. आता पुढच्या टप्प्यामध्ये पालखीचे सर्व रस्ते, की जे अगदी पालखी तुमच्या जिथं स्नान करायला जाती, जिथं देवाची आंघोळ होती, तर तिथं घाट बनवणे, म्हणजे नदीवरती, करा नदीवरती घाट बनवणे, तो पण त्यात समाविष्ट आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये सर्व रस्ते आणि घाट हे सर्व त्याच्यामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये येईल. निश्चितच एक मोठ्या प्रमाणात तुम्ही विकास कामं इथे केल्याचं तुम्ही सांगितलं. त्यासोबतच जे मगाशी मी म्हटलं की पायाभूत सुविधांवर ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत असतील किंवा इथं मोठ्या प्रमाणात भाविक येतात, त्याच्यामुळं ह्या गोष्टींवर ताण येतो आहे. हे निश्चितच आहे, कारण की हे साहजिक होणंही देखील गरज आहे. मात्र याच्यामुळे काय होतं की ज्या पायाभूत सुविधा आपण निर्माण केल्यात वगैरे, तर याच्यावर ते मेंटेन करणं अवघड जाते, कारण की त्याच्यावर ताणच एवढा आहे. तर एक नागरिकांना ह्या प्रश्न, यांच्या समस्या हे सुटू शकतील का? कारण की या गोष्टी आपण म्हणजे समजू शकतो की हे ताण येणं साहजिक आहे, पण मग ह्या सुविधा एक कशा प्रकारे जर अधिक चांगल्या प्रकारे कशा करता येतील आपल्याला? आता मागे आम्हाला जेव्हा संधी मिळाली तेव्हा आम्ही जेजुरीतील सर्व म्हणजे 90% गटर हे ओपन पद्धतीचे होते. आम्ही जवळजवळ सर्व गटर जेजुरीतील अगदी म्हणजे 99% गटर्स हे बंदिस्त करून घेतले. त्याच्यावरती झोपडपट्टीचा जो एरिया होता, 2 स्लम एरियामध्ये 2 घराच्या मध्ये गटर असायचं, ते आम्ही पूर्ण म्हणजे आधी गटर केले, त्याच्यावरती पेविंग ब्लॉक बसवले. जेजुरीतील सर्व म्हणजे जेवढे पण स्लम एरिया आहे त्या सर्व ठिकाणी आम्ही 100% म्हणजे 95% पण नाही म्हणत मी, 100% सर्व बंदिस्त गटर करून त्याच्यावरती पेविंग ब्लॉक बसून सोलरच्या लाईटसुद्धा बसवल्या.
त्यानंतर जेजुरी शहर हे भारतामध्ये 17वा क्रमांक आम्हाला मिळाला स्वच्छतेच्या बाबतीत. म्हणजे त्यात म्हणजे बंदिस्त गटर असतील, त्यानंतर जे कचराची विल्हेवाट करायचे प्लांट असतील, त्या कचरापूर्वी त्याला कंपाऊंडसुद्धा नव्हतं. आम्ही कंपाऊंड केलं, तिथं प्लांट बसवला, रोजचा रोज कचरा आज डिलीट होतो आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी आम्ही केल्यामुळं आम्हाला केंद्र सरकारचं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे असे दोन वेळेस पुरस्कार मिळले. 5-5 कोटी रुपये बक्षीस म्हणून आम्हाला नगरपालिकेला मिळलं. हीच आमच्या कामाची पोचपावती आहे. आणि त्याच्यामधून आम्ही जेवढे रस्ते असतील, म्हणजे अगदी छोटे छोटे एरियातले सुद्धा रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते करणं, अंडरग्राऊंड गटर्स करणे, हे खूप म्हणजे मोठ्या प्रमाणात अगदी 99% आम्ही रस्ते गटर्स हे पूर्ण केलेले आहेत. त्याच्यामुळं आज इथनं मागे जाईल तिथं ओपन गटर्स दिसायचे. माननीय माजी मुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री अजितदादा हेच त्यांच्या भाषणात बोलायचे, जेजुरीत आलं की सगळीकडं ओपन गटर्स, डास, मच्छर दिसत आहेत. आज म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही शोधून दाखवा कुठं जेजुरीत ओपन गटर्स आहेत. त्यानंतर आम्ही ज्या जुन्या पाण्याच्या लाईन होत्या की जे नगरपालिका स्थापन झाल्यापासून आजपर्यंत जुन्या पाण्याच्या लाईन होत्या की त्यावेळेसची लोकसंख्या अतिशय कमी होती. त्यावेळेस ज्या त्या हिशोबाने पाण्याच्या लाईन टाकल्या होत्या त्या बदलल्यासुद्धा गेल्या नव्हत्या. आम्ही जेजुरीतील 90 ते 95% जुन्या सगळ्या लाईन, महत्त्वाच्या मेन लाईन सगळ्या बदलल्या, वॉल बदलले. त्यानंतर जॅकवेलचं पूर्ण रिनोव्हेशन केलं. त्यानंतर फिल्ट्रेशन प्लांट आम्ही पूर्णच्या पूर्ण नवीन केला. हे सर्व म्हणजे न दिसणारे कामं आहेत की जे लोकांना दिसत नाही. हे बदल आम्ही केलेले आहेत. त्यानंतर आम्ही म्हणजे जेजुरी शहरामध्ये सर्व दर्जेदार रस्ते बनवले, सर्व भागात नवीन पाईपलाईन टाकायचं काम केलं. त्यानंतर सुंदर अशी जेजुरी शहरामध्ये आजपर्यंत भाजी मंडई ओपनमध्ये बसायची, तर सुंदर अशी अद्ययावत भाजी मंडई आम्ही इथं केलेली की ज्याला वरनं छत पण टाकलेलं आहे, खाली बसायला वट्टे केलेत की जेणेकरून भाज्या धुण्यासाठी सेपरेट आम्ही पाण्याच्या लाईन तिथं दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने आम्ही आणि जेजुरीच्या विविध ठिकाणी गव्हर्नमेंट शासनाच्या मार्फत आपण सुलभ शौचालय केलेले आहेत. 3 ते 4 ठिकाणी ऑलरेडी शौचालय झालेले आहेत. अजून काही ठिकाणी आपलं प्रोव्हिजन आहे, काही ठिकाणी जागेचं थोडंसं प्रॉब्लेम आहे. तर त्या जागा आम्हाला उपलब्ध झाल्या तर आम्ही तेही अतिशय चांगल्या पद्धतीने भविष्यात करू. एक चांगलं आम्ही जेजुरी शहरामध्ये आजपर्यंत कधी नाट्यगृह नव्हतं. जेजुरी ही कलाकारांची नगरी आहे आणि ह्या कलाकारांच्या नगरीमध्ये एक चांगलं नवीन होऊ घातलेल्या कलाकारांसाठी एक चांगलं नाट्यगृह असावं. त्यांना कुठतरी स्टेज मिळावं, शाळेच्या मुलांना कुठतरी एक स्टेज मिळावं, ह्यासाठी आम्ही अतिशय अद्ययावत आणि चांगल्या पद्धतीचं नाट्यगृह इथं करू शकलो. म्हणजे हे त्यानंतर आपण जुनी तालीम होती आपल्या इथं की जुने आमचे पूर्वीचे लोक म्हणजे आमच्या आजोबा पंजोबापासनं तालमीत जायचे इथं, तर ती तालीम जुन्या पद्धतीची अतिशय मोडकळीस आलेली होती. तर ती आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने नवीन अद्ययावत तालीम बांधली. 3 मजली बिल्डिंग तिथं झालेली. त्याच्यामध्ये वरच्या मजल्यावर आम्ही एक चांगलं सुसज्ज असं हॉल केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही मुलांना नवीन आपल्या मुलांना ग्रंथालय करणार आहोत. म्हणजे ते बांधून रेडी आहे. आता फक्त फर्निचरचा विषय राहिलेला आहे त्याच्यामध्ये. म्हणजे अशी विविध कामे आम्ही पूर्वी इथं अधिकाऱ्यांना राहायला सोय नव्हती. म्हणजे जे अधिकारी होते ते कुठंतरी पुण्याला, सासवडला राहायचे. आम्ही एक मुख्याधिकाऱ्यांसाठी एक चांगलं अद्ययावत असं एक म्हणजे हे त्यांचं घर बांधलेलं आहे की जेणेकरून अधिकारी हा इथंच 24 तास उपलब्ध व्हावा. म्हणजे अशा विविध कामे आम्ही केलेली आहेत. त्याबरोबर आम्ही स्वीकृत म्हणजे जेजुरीमध्ये विविध समाजाच्या मुलांना, अगदी छोटे छोटे बाबा साध्या मुलांना आम्ही मागच्या वेळेस स्वीकृत सदस्य म्हणून 11 जणांना आम्ही संधी दिली की जेणेकरून बाबा ज्यांना आपण नगरपालिकेत संधी मिळू शकली नव्हती असे काही समाज होते. उदाहरणार्थ रामोशी समाज असेल की आजपर्यंतच्या इतिहासात जेजुरीमध्ये त्यांचं कुणीही नगरसेवक झालं नव्हतं. त्यांच्या एका साध्या घरातल्या मुलाला आम्ही स्वीकृत होण्याची संधी दिली. मुस्लिम समाजातल्या 2 मुलांना दिली. त्यानंतर मराठा समाजाच्या मुलांना दिली. त्यानंतर लांगी समाजाच्या मुलाला दिली. अशा विविध समाजाच्या लोकांना आम्ही स्वीकृत होण्याची संधी दिली. समोरच्या आमच्या विरोधी पक्ष
ला पण संधी होती एक स्वीकृत सदस्य द्यायची, तर त्यांनी फक्त ती संधी असतानासुद्धा स्वतः 17 ते 18 वर्ष नगराध्यक्ष असतानासुद्धा ती स्वतःकडेच ठेवली. आणि त्यांनी जवळजवळ 30 ते 40 जणांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला स्वीकृत व्हायची संधी देऊ, पण त्यांचं तेवढं मोठं मन नाही आहे. आजही ते 40 ते 50 लोकांना संधी देऊ असं म्हणून आश्वासन देत आहेत, पण मागचं उदाहरण आहे की त्यांनी ती स्वतःकडेच ठेवली, त्यांनी कोणालाही दिली नाही. त्यामुळं आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देऊ शकतो आणि तो आम्हीच देऊ शकतो. माननीय आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाने, त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विकासाचा जो ही आहे म्हणजे विकासाची जी पद्धत आहे त्याच्यामुळं आम्ही प्रेरित होऊन आज भाजपमध्ये आलेलो आहोत की जेणेकरून आम्हाला जेजुरीचा सर्वांगीण विकास करायचा आहे. जेजुरीमध्ये आता होऊ घातलेलं एअरपोर्ट जेजुरीच्या जवळच्या एरियामध्ये, त्यानंतर तुमचं नॅशनल हायवे, हे नॅशनल हायवे आणि एअरपोर्ट ह्याच्यामुळं जेजुरीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात काय पालट होणार आहे पुढच्या ह्याच्या भविष्यामध्ये. त्यासाठी तयार असलं पाहिजेत. त्यासाठी आम्ही नवीन पाण्याच्या स्कीम करतो आहे. आता वीर धरणावरनं आपण पूर्वी मांडकी धोळतनं पाणी येत होतं. आम्ही आमच्या काळात ठराव करून वीर धरणाच्या पाण्यामध्ये आरक्षित एरिया केला आणि आरक्षित करून आता त्याचं टेंडर झालेलं आहे. टेंडर होऊन आता त्याची वर्क ऑर्डर पण झालेली. थोड्या दिवसातच त्याचं आता काम चालू होईल. म्हणजे पाण्याची पूर्तता आम्ही करतो आहे. त्यानंतर पेशवे तलाव इथं 37 एकरमध्ये, तर तिथं आम्ही पाण्याची साठवणूक तलाव करतो आहे की जेणेकरून वीर धरणातनं जे पाणी वायाला जातं दरवर्षी, ओव्हरफ्लो पाणी जे होतं ते पाणी उचलून आम्ही धरण अतिशय कमी वेळात भरू शकतो पाऊस काळामध्ये. तर ते धरण भरून घेतल्यानंतर वर्षभर जरी पाऊस नाही आला तरी ते पाणी पुरेल एवढी त्या तळ्याची कॅपॅसिटी आहे. तर आम्ही तेही साठवणूक तलाव तयार करतो आहे. हे आमचे भविष्याचे प्लॅनिंग आहे. त्यानंतर जेजुरीच्या विविध ठिकाणी आम्ही जवळजवळ 5 स्पॉट आम्ही आत्ता हे केलेत की बाबा आता एरिया वाढतो आहे, त्यामुळं नवीन जो एरिया वाढतो आहे त्या ठिकाणी नवीन पाण्याचे टाक्या करायच्या की जेणेकरून तिथं सक्षम पद्धतीने त्या लोकांना पाणी मिळेल. असं आमचं पुढचं भविष्यातले धोरण आहे. लाखो पर्यटक जेजुरीला भेट देतात आहे, तर पर्यटनाच्या दृष्टीनं जेजुरीला डेव्हलप करण्यासाठी काही प्लॅन आहेत का? हो, जरूर. आमचं असं म्हणजे माझं आणि आमचे सर्व ग्रुपचं असं एक हे आहे की जेजुरी हे तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटन म्हणून डेव्हलप झालं पाहिजेत. त्यासाठी आम्ही आता म्हणजे मागच्या वेळेसच आम्ही काही पावलं उचलली होती की बाबा जेजुरीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आपण काहीतरी वेगळं दिलं पाहिजे. भाविक तर याच्यासाठी येतातच, परंतु जे कधी जेजुरीत येत नाही की बाबा ज्यांचं इथं कुलदैवत नाही आहे, ज्यांचं काही म्हणजे असं हे नाही आहे, मग ते लोकंसुद्धा जेजुरीत कसे येतील. त्याच्यामुळं जेजुरी इकॉनॉमिकली वाढेल आणि जेजुरी सर्वांगीण डेव्हलप होईल. तर त्यासाठी आम्ही म्हणजे काही पायाभूत सुविधा आम्ही करत आहोत. त्याच्यामध्ये आपण एक कडेपाठाराला आता होऊ घातलेला रोपवे आहे, तर तो रोपवेसाठी आम्ही आमचा ठराव करून विशेष प्रयत्न करून रोपवेचं आता म्हणजे टेंडरसुद्धा झालेलं आहे. त्यांना गव्हर्नमेंटनी जवळजवळ 2 एकर जागासुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचं टेंडर प्रोसिजर होऊन आज ते कामसुद्धा चालू होईल आता. म्हणजे रोपवे झाल्यानंतर जुनं कडेपाठार मंदिर आहे तिथं रोपवेनी 2 व्हॅली आहे, त्या व्हॅलीच्या मधनं ते रोपवे जाणार आहे. त्याच्यामुळे पर्यटन म्हणून त्याला खूप चांगल्या पद्धतीने चालना मिळेल. तसंच आम्ही पेशवे तलावामध्ये आपलं होळकर तलावामध्ये अहिल्यासृष्टी करतो आहे की जे आमचं आणि माजी आमदार संजय जगताप यांचं फार मोठं विजन आहे. त्याच्यामध्ये अहिल्यादेवींचा पूर्ण पुतळा, त्याच्याबरोबर जे तलाव आहे त्या तलावाच्या कडेने पूर्ण अहिल्यादेवींनी जे भारतामध्ये जे विविध ठिकाणी जे हे बनवलेले आहेत, गडकिल्ले बनवले आहेत, मंदिरं बनवले आहेत, तर त्याचं मॉरल आम्ही सर्व त्या तलावाच्या कडेने हे करणार आहोत जेणेकरून अहिल्यादेवींनी जे कार्य केलं तर ते लोकांना समजावं. आणि त्याच्याबरोबर बोटीने ते सर्व पाहत ते म्हणजे हे करावं. त्यासाठी इथं होळकर तलाव आहे, त्या तलावामध्ये आम्ही ते डेव्हलपमेंट करतो आहे. त्याचप्रमाणे जेजुरीच्या विविध ठिकाणी म्हणजे जिथं जिथं मंदिराचा पायथा आहे ते 2-3 ठिकाणाहून आपण वर जातो. कडेपाठार मंदिर असेल तर तिथं बहुमजली हे पार्किंगची सुविधा व्हावी की जेणेकरून येणाऱ्या भाविकांना फार मोठी समस्येला तोंड द्यावं लागतं किंवा पार्किंगची म्हणजे कमतरता भासते. तर गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये आपण बहुमजली म्हणजे 5 मजली 7 मजली जो FSI आपल्याला वापरून
जेवढं बहुमजली पार्किंग करता येईल तर ते विविध ठिकाणी आपले पार्किंग करणे. त्यानंतर यानं जेजुरीमध्ये एस टी स्टँडचं आता एक अद्ययावत एस टी स्टँडचं काम चालू आहे. तर त्या एस टी स्टँडच्या मध्यवर्ती आपण शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा बसवत आहोत. तो पुतळासुद्धा पूर्ण झालेला आहे आणि त्याचं आपण म्हणजे स्ट्रक्चर पण उभं केलेलं आहे. तरी आपण आता ते म्हणजे सर्व पूर्तता करून कायदेशीर पूर्तता करून तो पुतळा बसवणार आहोत. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक आपण आंबेडकर चौकामध्ये करत आहोत. तर त्यासाठी आपण ठराव पण केलेले आहेत. म्हणजे त्याचं सुशोभीकरणाचं काम पण म्हणजे टेंडरचं प्रोसिजर पण केलेली आहे, जागा पण आरक्षित केलेली आहे. म्हणजे ते पण काम आपण मार्गी लावतो आहे. अशा प्रकारे विविध सुविधा आपण पर्यटन म्हणून करत आहोत. विशेष प्रयत्न करून आपण पर्यटन डेव्हलप करू जेजुरीचं. तुम्ही विविध विकास कामं जी केली ती सांगितली, त्याबद्दलची माहिती दिली आहे. तुम्ही एक उल्लेख केला की भाजी मंडईचं काम जे झालं आहे ते एक सुसज्ज अशी भाजी मंडई तुम्ही केली, पण त्याच्या बाजूला आठवडे बाजार भरतो की जो त्याच्या बाजूच्या मैदानात भरतो. तर तिथल्या नागरिकांचं एक म्हणणं आहे की तिथं स्वच्छतागृह आहेत, 1-2 स्वच्छतागृह आहेत, मात्र त्यांची स्वच्छता वेळेवर होत नाही आहे किंवा तिथली जे व्यापारी येतात बाहेर गावावरनं त्यांचं पिण्याच्या पाण्याची देखील सोय व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. नगर परिषदेकडून कर आकारणी केली जाते त्या जागेची, पण ही स्वच्छता त्यांना मिळत नाही. ती आपण जे भाजी मंडई केलेली आहे तिथं तर सर्व ह्या सुविधा दिलेल्या आहेत, पण ती जागा थोडीशी कमी आहे. आणि त्या शेजारी जिल्हा परिषदची जागा आहे की जे नगरपालिका मालकीची नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही तिथं कुठल्याही प्रकारचा निधी टाकू शकत नाही. जिल्हा परिषदेने आम्हाला जर ती जागा हँडओव्हर केली तर आम्ही तिथं सर्व सुविधा उपलब्ध करू शकतो. हे आम्हाला पण कसं टेक्निकल काही गोष्टी आहेत की बाबा आम्हाला तिथं आम्ही पैसे टाकू शकत नव्हतो, परंतु जिथं आम्ही पैसे टाकू शकत होतो त्या शेजारीची जागा आहे. तर तिथं आम्ही भाज्या धुण्याची सोय केलेली आहे, तिथं टॉयलेटची सोय केलेली आहे, तिथं वट्टे केले, तिथं वरती त्याला म्हणजे पत्रा टाकलेला आहे. त्याच्यामुळं म्हणजे पाऊस काळातसुद्धा आणि तिथं खाली पूर्ण आपण कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे की जेणेकरून चिखल पण होत नाही. पण त्याच्या शेजारी असणं पण आठवडे बाजार हा मोठा भरतो पूर्वीपासून, पण तो शेजारी असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या जागेत भरतो. म्हणजे शाळेत जागा आणि नगरपालिकेची जागा, नगरपालिकेची जेवढी जागा होती 100% आम्ही यूज केली, 100% तिथं आम्ही सर्व कामं केलीत. पण ह्या गोष्टी आहेत, आम्ही जिल्हा परिषदला ठराव करून मागणीसुद्धा केलेली, पण जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचं हे आहे. त्यामुळं आम्हाला ते आम्ही प्रयत्न करूनसुद्धा आम्हाला ते हँडओव्हर झालेलं नाही आहे. तर आमची त्यांना विनंती की बाबा त्यांनी आम्हाला ती जागा द्यावी, आम्ही जरूर ती जागा डेव्हलप करून ही करू. आता जो कर आकारला जातो तो नगर परिषदेकडनं घेतला जातो की जिल्हा परिषदेकडनं? नाही, कर नगर परिषदेकडून घेतला जातो. मग त्यांना जे आम्ही सुविधा देऊ शकतो त्या सर्व आमच्या जागेत आम्ही दिलेल्या आहेत. परंतु बाजार खूप मोठ्या प्रमाणात भरत असल्यामुळं आपण ती जागा वापरतो. म्हणजे ते एकदम बरोबर आहे, पण भविष्यात आम्हाला जर मिळलं तर आम्ही ह्या सर्व सुविधा त्यांना देऊ शकतो. समस्या सोडवता येतील निश्चितच. केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. या सरकारांचा तुम्हाला कसा फायदा होईल की जेजुरी नगर परिषद डेव्हलप करण्यासाठी? साहजिक आहे, आता सत्ता असल्यानंतर म्हणजे सत्तेच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीसजी, पंतप्रधान मोदी साहेब यांनी जो आता म्हणजे अयोध्येमध्ये याच्यामध्ये जो विकास केलेला आहे की तीर्थक्षेत्रामध्ये त्यांचं जास्तीत जास्त लक्ष असतं की जेणेकरून लाखो भाविक इथे येतात. तर त्या लाखो भाविकांना सोय करण्यासाठी त्यांनी आता पंढरपूरला आता ते नवीन हे करतायत. असे तीर्थक्षेत्र हे त्यांचं फार मोठं म्हणजे हे आहे की बाबा विजन असतं की तीर्थक्षेत्रामध्ये विविध ठिकाणाहून लोक येतात. तर त्या माध्यमातून आम्ही आज त्यांच्या बरोबर आहोत की त्यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर निधी आम्ही आणू शकतो. ऑलरेडी त्यांनी आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातूनच आम्हाला 350 कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे. त्यामुळं आम्हाला अपेक्षा म्हणजे अजून 100% खात्री आहे की तेच आम्हाला जास्तीत जास्त इथं निधी देऊ शकतात. बरोबर आहे, कारण की जे बाहेरनं जे मोठ्या संख्येने जे भाविक येतात त्यांची इथं मग त्यामुळं मोठी गैरसोय होती मोठ्या संख्येने येत असल्यामुळे. नाही, गैरसोय होती त्यासाठी तर आम्ही कसं माहिती का
आम्ही सत्तेत आल्यानंतर सगळ्यात पहिल्या मिटिंगला आमचा ठराव झाला असेल तो जेजुरी शहराची हद्दवाढ करणे. हद्दवाढ करण्याचं आमचं ठराव आहे. ज्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस आम्हाला संधी दिली लोकांनी, सत्तेत आलो आम्ही, त्यावेळेस सगळ्यात पहिल्या मिटिंगचं आमचं ठराव आहे की हद्दवाढ करावी म्हणून. विकास आराखडा त्यावेळेस त्यांनी डिक्लेअर केला होता. विकास आराखडा करताना त्यांनी जेजुरीची कुठलीही हद्द न वाढवता विकास आराखडा केला. साहजिक आहे, विकास आराखडा काढताना तुम्ही पुढच्या 20 ते 25 वर्षाचा कमीत कमी विचार करून विकास आराखडा केला पाहिजेत. पण त्यांनी जी पूर्वीची हद्द होती तेवढ्याचाच विकास आराखडा तयार केला होता, त्यामुळे तो आम्हाला मान्य नव्हता. आम्ही आमचा ठराव लगेच केला की बाबा आम्हाला हा विकास आराखडा मान्य नाही आहे, तुम्ही हा विकास आराखडा रद्द करून वाढीव हद्दी घेऊन हा विकास आराखडा करावा. परंतु त्यावेळेस त्यांची सत्ता असल्यामुळं आम्ही विरोधात होतो. सत्ता असल्यामुळं त्यांनी तो ही नाही केला. परंतु आज आम्ही सत्तेच्या माध्यमातून आम्ही जेजुरी शहराची हद्दवाढ करून होऊ घातलेला म्हणजे आता नॅशनल हायवे, एअरपोर्ट, लॉजिस्टिक पार्क, भरपूर मोठ्या प्रमाणात इथं रोजगार निर्मिती होणार आहे. एअरपोर्ट होणार आहे ते केंद्र सरकारच्या माध्यमातून होणार आहे. त्यानंतर नॅशनल हायवे केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेला आहे. त्यानंतर आता लॉजिस्टिक पार्क होतं आहे, ते पण केंद्राच्या अंडरच तो सगळा विषय आहे. त्यामुळं केंद्र सरकार हे मोदींचं आहे, भाजपचं आहे, राज्यात पण भाजपची सत्ता आहे. यांच्या माध्यमातून आम्ही लोकांना फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. आणि आमचं सगळ्यात पहिलं विजन असेल की हद्दवाढ करणे, मुबलक पाणी आणणे, जेणेकरून येणाऱ्या विकासाला आम्ही पण तयार असावं. सर, हद्दवाढ केल्यामुळे हे प्रश्न सुटतील असा विश्वास वाटतो? हद्दवाढीबरोबर आम्ही विकास पण करणार ना. हद्दवाढ केल्याशिवाय आम्हाला काय होतं, आता अडचणी अशा येतात की जो वाढीव हद्द आहे तिथं आम्हाला रस्ते नीट करता येत नाही, रस्ते मिळत नाही, कारण मालकी हक्काची जागा आहेत. नगरपालिकेचं वाढीव हद्द असेल तिथं रस्त्याला जागा मिळेल, गटरला जागा मिळेल आम्हाला. म्हणजे पैसे जरी आम्ही आणू शकलो तरी टेक्निकल गोष्टीला आम्हाला फेस करावं लागेल. त्यामुळे हद्दवाढ केल्याशिवाय आम्हाला विकास करणं फार अवघड जाईल. त्यामुळं सगळ्यात पहिलं आमचं हे असेल की हद्दवाढ करणे. तर निश्चितच इथं जेजुरीत आपण आलेलो आहोत आणि जेजुरीत मोठ्या संख्येनं भाविक इथं दर्शनासाठी येत असतात, खंडोबाच्या दर्शनासाठी येत असतात. आणि इथले ज्या पायाभूत सुविधा यांच्यावर आजवर बरंचसं काम झालं जरी असलं तरी देखील काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे या पायाभूत सुविधांवर ताण येतो आहे. आणि त्या संदर्भात काय उपाययोजना करायला हव्यात, कसा विकास करायला हवा, या संबंधीची माहिती सचिन सोनवणे यांनी आपल्यासोबत दिली आहे. धन्यवाद.